गुड मॉर्निंग. सकाळचे 8:30 आणि हे महाबळेश्वर मार्केट. आता इथं नाश्ता करून इथून मी जाणार आहे पोलादपूर, तिथून गणपतीपुळे. तर आता इथं 8:30 वाजले, तिथून निघता निघता 9 वाजतील. तर माझ्या अंदाजे मी 1 पर्यंत गणपतीपुळ्यामध्ये असेल. आता सकाळचा नाश्ता आहे, इडली सांबार. आता महाबळेश्वर मधून मी गणपतीपुळ्यामध्ये, आता लंच असेल मला गणपतीपुळ्यामध्ये. मस्त इडली. आणि महाबळेश्वर मध्ये साई यश नावाचं हॉटेल आहे, नक्की ट्राय करा. महाबळेश्वर मधून निघता निघता 9 वाजलेले आहेत. आणि माझ्या अंदाजे नॉनस्टॉप जर का मी गेलो तर गणपतीपुळ्याला पोचायला मला 1 ते 1.5 वाजतील. पोलादपूर 42 किलोमीटर्स इथून निघालोय महाबळेश्वरहून पोलादपूरला. आणि पोलादपूरहून आपण गणपतीपुळ्याला जातोय. तर समोर बघा, रोडच्या चारी बाजूनी झाडी आहे आणि हे जंगल आहे. हेच ते जंगल आहे की याच रोडवरती आपल्याला लागतो प्रतापगड. खाली वाई मध्ये महाबळेश्वर आणि प्रतापगड. तर वाईमध्ये अफजल खान थांबला होता आणि महाराज होते ते प्रतापगडावर होते. आणि हे उतरलोय पोलादपूरला, महाबळेश्वरहून खाली पोलादपूरमध्ये. आणि हे चालू झालं आपलं कोकण. आता मी आहोत कोकणामध्ये. 10:15 वाजले. 1 तास लागला मला खाली उतरायला. आता कोकणामध्ये थोडंसं टेम्परेचर डाऊन झालंय. गोवा हायवेवर आता मी आहोत. टनेल लागलाय आणि इथून चिपळूण आहे 60 किलोमीटर. गोवा हायवे एकदम मस्त गेलेला आहे. नक्की तुम्ही यावरून प्रवास करा. कोकण भूमी निर्माते भगवान परशुराम यांचं हे मंदिर आहे चिपळूणमध्ये. फार फेमस मंदिर आहे हे मंदिर आणि भक्तनिवास. परशुरामांचं मंदिर चिपळूण. खूप शांतता इथे. आणि जास्त इथं मी व्हिडिओ घेऊ शकत नाही. मंदिराचं पावित्र्य आपल्याला जपावं लागेल.
मंदिराचा परिसर आहे, खूप शांतता आहे इथे. आता आम्ही निघालो परशुराम मंदिरहून आणि खाली पूर्ण आपल्याला सिटी दिसते, जी काही चिपळूण सिटी आहे ती. इथून रोड पण दिसतोय, मुंबई हायवे. हा समोरचा रोड आहे, मुंबई गोवा हायवे. तुम्ही जर का चिपळूणला आलात तर नक्की हे प्लेस पहा, परशुराम मंदिर चिपळूण. खूप शांतता आहे. हा जो रोड आहे तो जातो गणपतीपुळ्याला. 5 किलोमीटर आहे इथून गणपतीपुळे. वाजले दुपारचे 3. टॉप टू टॉप रोड आहे आणि या रोडवरती ड्रायव्हिंग करायला जी मजा येते ती सांगण्यातून कळणार नाही. या तुम्ही आणि याचा आनंद घ्या. 7 वाजलेत आणि आता आम्ही चाललोय गणपतीपुळे गणेश मंदिराच्या दर्शनाला. गणपतीपुळे गणेश मंदिर संध्याकाळचे 7:30 आणि हा तो आवारा. मंदिराच्या बाहेरचा हा परिसर आहे. खूप अशी मस्तपैकी शांती इथं आहे आणि मंदिर पाहिल्यानंतर किंवा दर्शन घेतल्यानंतर मनाला जे समाधान लाभतं, खरंच मन असं शांत होऊन जातं. त्या मंदिराच्या एक्झॅक्टली समोर हा समुद्र आहे. मी 10 वर्षापूर्वी आलो होतो इथं, तर फक्त मंदिर आणि समोर समुद्र असायचा. आता खूप डेव्हलप झालेलं आहे. बाहेर हा समुद्र. मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला खूप असं शांत वाटतं. दर्शनानंतर तर जे समाधान लाभतं, खरंच असं गणपतीची मूर्ती पाहिल्यानंतर मन भरून येतं. गणपतीपुळ्याचं भक्त निवास इथं आम्ही राहिलो आहे. आणि जर का गणपतीपुळ्याला येणार असाल तर ह्यामध्ये राहायचं ऑप्शन दी बेस्ट आहे. क्लीन, रिजनेबल आणि पार्किंगलाही जागा भरपूर आहे. मंदिरापासून हे जे भक्तनिवास आहे ते 1 किलोमीटरवर आहे. आज मी जेव्हा मंदिरामध्ये गेलो होतो तेव्हा आरती चालू होती, त्यामुळे दर्शन उत्तम झालं. आरती मिळाली, महाप्रसाद मिळाला आणि आजचा दिवस आपण इथं संपूयात. उद्या आपण जाऊयात जयगडला. जयगड बघितल्यानंतर आपण पुढे आरेवारे बीच, पुढं रत्नागिरी आणि पावसला आपण मुक्काम करूयात उद्या. आजचा दिवस आपण इथं संपूयात. गुड नाईट.